जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा। बदलत्या शेती पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान देण्याची गरज आहे। या दृष्टीने प्रवरा कृषी शास्त्र संस्थेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील हायटेक शेती प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल। या नाविन्यपूर्ण शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती आणि शेती व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालय, कृषी जैविक तंत्रज्ञान महाविद्यालय, मला वाटतं फूड टेक्नॉलॉजी कृषी व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने आज या हायटेक नर्सरीचं आज उद्घाटन झालंय आणि मला मनस्वी अतिशय आनंद झाला की प्रत्यक्ष रूपानं बदलणाऱ्या कृषी उत्पादनाच्या पद्धतीमध्ये बेस्ट ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी मुलांनी एक चांगला अतिशय सुंदर असं हा प्लॉट तयार केलेला आहे। याचं वैशिष्ट्य असं आहे की जो हाय इन्कम फार्मर आहे तो त्याचं एक वेगळं तो आहे। लो इन्कम ग्रुपमधला जो शेतकरी आहे किंवा अतिशय कमी खर्चामध्ये उत्पादन घेणारा जो शेतकरी आहे, या सगळ्यांच्या करता मला वाटतं हे अतिशय दिशादर्शक अशा प्रकारचा प्रकल्प आहे। मी या सगळ्या महाविद्यालयाच्या आमचे संचालक आहे डॉक्टर कदम आणि त्यांच्या सर्व प्राध्यापकांचं, त्यांचे असिस्टंट्स असतील, ते सर्व विद्यार्थी आहेत, त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी शास्त्र संस्था लोणी अंतर्गत लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील हायटेक प्रोजेक्टचे लोकार्पण संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले। त्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील, अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत बोडखे, संस्थेचे सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर शिवानंद हिरेमठ, प्रवरा कृषी शास्त्र संस्थेचे संचालक डॉक्टर उत्तमराव कदम आदींसह प्रवरा उद्योग समूहातील विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। जनता आवाज न्यूज चॅनल, आवाज जागरूक जनतेचा।